नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांची पडताळणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीचे सदस्य, सचिव तथा पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी दिल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बोगस वैद्यकीय व्यवसायास आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक पोलीस अधीक्षक कार्यालयात संपन्न झाली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश कवटीकवार, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील डॉक्टर VA आरादेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉक्टर दीपक लाडे, CPRचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस आदी उपस्थित होते. सार्वजनिक ठिकाणी वर्तमानपत्रात किंवा भिंतींवर दिल्या जाणाऱ्या बोगस उपचारांच्या जाहिरातींची पडताळणी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाड्या लावून उपचारांचा दावा करणाऱ्या अमान्यता प्राप्त लोकांवरही कारवाई करण्यात येईल. तसेच आवश्यक पदवी किंवा वैद्यकीय कौशल्य नसताना कोणी उपचार करत असेल तर पोलीस विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. यासाठी पोलीस विभागाकडून तातडीने सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. तर कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकृत डॉक्टर असणाऱ्या व्यक्तींची यादी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉक्टर दीपक लाडे यांनी दिली. यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.